नमस्कार, मी संदीप देसाई. कोचिंग क्लासेस अनलॉक कधी या वृत्तमालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी मिलिंद भागवत आणि आजचा हा महत्त्वाचा विषय आहे. कारण अनेक जण संदीप शाळेत जात आहेत ऑनलाईन, अगदी कॉलेजला जात आहेत ऑनलाईन आणि क्लासलाही जातात ऑनलाईन. पण यामध्ये मुख्य अडचण होते आणि कोचिंग क्लासेस अनलॉक करण्याची मागणी होते ती प्रामुख्यानं समजत नाही विद्यार्थ्यांना. या गोष्टींमुळे आम्ही आतापर्यंत शैक्षणिक विषयाच्या समाज उपयोगी अशा अनेक वृत्तमालिका दाखवत आलो आहोत. जसं की विविध विषयांमध्ये ऑफलाईन परीक्षांमुळे होणारी राज्यातली विद्यार्थ्यांची परवड, रखडपट्टी कधी थांबणार, 11वीचे रखडलेले प्रवेश कधी सुरू होणार, परीक्षांचा सावळा गोंधळ, असे एक ना एक अनेक विषय. अगदी या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर कोचिंग क्लासेस अनलॉक कधी होणार या विषयावर आपण आज चर्चा करतोय. त्यातीलच आजचा विषय म्हणजे कोचिंग क्लासेस अनलॉक कधी. हे क्लास सुरू करण्याची मागणी कोचिंग क्लासच्या संचालकांकडून जोर धरते. पण शाळा सुरू झाल्या नसताना कोचिंग क्लास सुरू करणं कितपत योग्य आहे आणि विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित राहील हा प्रश्न कायम आहे. कोचिंग क्लासच्या शिक्षकांच्या रोजगाराचा प्रश्न महत्त्वाचा असला तरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. आम्ही आजच्या वृत्तमालिकेमधून या दोन्ही बाजू समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. विद्यार्थ्यांमध्ये कोरोना संसर्ग पसरू नये यासाठी सरकारनं सर्व शैक्षणिक संस्था अद्यापर्यंत बंद ठेवलेल्या आहेत. आता हळूहळू एक एक गोष्ट अनलॉक करण्यात येते. यामध्ये शाळा दिवाळीनंतर सुरू होण्याचं सुतोवाच सरकारनं केलेलं आहे. मग आतापर्यंत बंद असलेल्या कोचिंग क्लासचा विचार सरकार यामध्ये करणार आहे का, कधी करणार आहे का, करणार नाही असा प्रश्न कोचिंग क्लासचे संचालक, तिथे येणारे शिक्षक हे सगळेजण विचारू लागले. नेमकं याचबद्दल क्लास संचालक, पालक, विद्यार्थी आणि सरकारच्या प्रतिनिधींना काय वाटतं हे जाणून घेण्याचा आमचा या वृत्तमालिकेतून प्रयत्न असणार आहे. आणि राज्यभरातली परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मिलिंद आपण. कारण राज्यातल्या प्रत्येक शहरांमध्ये हीच अवस्था आहे. ग्रामीण म्हणजे जिल्हा पातळीवर सुद्धा कोचिंग क्लासेस मोठ्या प्रमाणावर असतात आणि तिथं सुद्धा परिस्थिती अशीच आहे. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे आहेत, रायचंद शिंदे आहेत, यांच्याकडून सुद्धा आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर संजय शेंडे आहेत आणि परिस्थिती काय आहे याचा आढावा सुद्धा घेणार आहोत. पहिल्यांदा पुण्यात जाऊया. याचं कारण असं, पुण्यामध्ये राज्यभरातनं, देशभरातनं विद्यार्थी येत असतात. UPSC असेल, MPSC असेल किंवा इतर वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी. मात्र तिथल्या विद्यार्थ्यांची आता अडचण झालेली आहे. वैभव, काय परिस्थिती आहे आणि विद्यार्थ्यांचं, संस्थाचालकांचं म्हणणं काय? संदीप, संस्थाचालक सुद्धा आपल्या सोबत आहेत, विद्यार्थी सुद्धा आपल्या सोबत आहेत. एक तर मुळात परीक्षेचं अनिश्चित टाइम टेबल जे त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांचं एकीकडे नुकसान होतंय, दुसरीकडे क्लासेस बंद आहेत, त्यांच्या अभ्यासिका बंद आहेत. आता अनेक विद्यार्थी हे परीक्षा रद्द झाल्यामुळे लॉकडाऊन नंतर पुन्हा आलेले होते, ते पुन्हा गावी गेलेत. दिवाळीनंतर आता ते परततील अशी एकूण सगळी शक्यता आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर गेले 7-8 महिने हे क्लासेस बंद होते, त्यांचे अभ्यास बंद होते, ऑनलाईन क्लासेस सुरू होते, मात्र त्याच्या मोठ्या अडचणी होत्या. आपल्यासोबत क्लासेसचे संचालक आहेत नयन राठोड, त्यांना आपण विचारूया नेमकी गेले 6 महिन्यामध्ये तुमच्या क्लासेस समोरची अडचण काय होती, विद्यार्थ्यांसमोरच्या अडचणी काय होत्या आणि ऑनलाईन आणि ऑफलाईनमध्ये जो काही फरक होता किंवा प्रत्यक्षामध्ये त्याची एकूण डिलिव्हरी जी होते किंवा निर्णायक त्याचा रिझल्ट जो असतो त्याच्यामध्ये काय काय फरक तुम्हाला जाणवला? पहिली गोष्ट ही आहे की जेव्हापासून मार्च महिन्यापासून जे क्लास बंद झालेले आहेत, सर्वात मोठा फटका असा आहे की आज 7 ते 8 महिने झाले क्लास पूर्ण बंद आहेत आणि रेंट चालू आहेत. गव्हर्नमेंटने याच्याकडे कधी लक्ष दिलं नाही की रेंट कसा भरायला पाहिजे, त्याच्यामध्ये काही असं सूचना केल्या नाहीत की आता कमी व्हायला पाहिजे रेंट वगैरे. दुसरी गोष्ट अशी आहे की ऑनलाईन जे काही क्लास चालू आहेत त्यामध्ये त्या पद्धतीने प्रतिसाद विद्यार्थ्यांचा नाही आहे. विद्यार्थ्यांचे फोन येतात की सर ऑफलाईन कधी सुरू होणार आहेत, कारण जे इंटरॅक्शन असतं मुलांमध्ये आणि शिक्षकांमध्ये तो बरोबर नसतो इथे. त्यानंतर जे काही परीक्षेचं ताळमेळ बसत नाही व्यवस्थित, ज्या काही डेट्स पुढे गेलेल्या आहेत, मुलांमध्ये असा एक संभ्रम आहे की यावर्षीच्या एक्झाम यावर्षी होणार नाही आहेत, पुढच्या वर्षीची जी काही एक्झाम आहे ती पण होणार नाही आहे. यावर्षीची एक्झाम जर पुढच्या वर्षी घेत असेल तर जे काही नवीन मुलं असतील, जे काही 4-5 वर्षापासून अभ्यास करणारे मुलं असतील, यांच्यामध्ये सर्वात मोठा गोंधळ असा आहे की आपले 2 वर्ष जवळपास वाया जात आहेत. तर अशी सूचना आहे गव्हर्नमेंटने आपल्यासाठी हे करायला पाहिजे की एक डेट द्यायला पाहिजे. जे मुलं आलेले होते पुण्यामध्ये ते सुद्धा परत निघून गेलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये सर्वात मोठा असा प्रश्न आहे
की क्लॅरिटी काहीच नाही मुलामध्ये. मुलं अभ्यासाला बसले की लगेच फोन येतात, सर मूड लागत नाही आहे, काय करायला पाहिजे, किमान तुम्ही तरी आमचे ऑफलाईन क्लासेस घ्या. ऑनलाईन बघत असताना ती एक जी इंटेन्सिटी असते क्लासकडे किंवा ते जे अप्रोच असतो तो मुलांमध्ये नाही आहे. मन लागत नाही, अभ्यास होत नाही. जे मुलं 10-12 तास अभ्यास करणारे होते लायब्ररीमध्ये ते 2 ते 3 तास सुद्धा अभ्यास करू शकत नाहीत. तर एकंदरीत असं सांगायचं की सरकारने लवकरात लवकर ऑफलाईन क्लासेस सुरू करावे, जेणेकरून विद्यार्थ्यांचा सुद्धा आणि सर्वांचं याच्यामध्ये भलं होईल. या सगळ्यामध्ये संदीप अनिश्चितता हा मोठा घटक आहे. नेमकं हे सगळं सुरू कधी होईल किंवा परीक्षा नेमक्या होतील कधी, याबाबतची जी अनिश्चितता आहे त्यामुळे विद्यार्थी जे ते एकाग्रतेनं अभ्यास करू शकत नाहीत किंवा एकूण समोर जे लक्ष जे ते थेट नाही आहे. आज किंवा 6 महिन्यानंतर किंवा 8 महिन्यानंतर, एका वर्षानं परीक्षा आहे, अशा स्वरूपामध्ये विद्यार्थी जे त्यांचं टार्गेट सेट करून तशा पद्धतीने अभ्यासाचं नियोजन करतात, ते करण्यासाठीची कुठली एकूण पार्श्वभूमी त्यांच्या समोर दिसत नाहीये किंवा परीक्षा कधी ते दिसत नाहीये. ज्यांनी तयारी केलेली होती ते विद्यार्थी मोठे नाराज झालेले आहेत परीक्षा रद्द झाल्यामुळे. या सगळ्या एकूण विद्यार्थ्यांची मनस्थिती काय ती त्यांना विचारूया. तुम्ही अभ्यास करत असताना आता या ऑनलाईन क्लासेसमध्ये किंवा क्लासेस बंद असताना काय काय पर्याय तुम्ही शोधलेत किंवा कसा अभ्यास करताय? या काळात खरंच तुमचा अभ्यास झालाय का नुकसान झालंय? सर खरं सांगायचं म्हणजे काय, एक तर एक्झाम जर आलेली असते, टार्गेट जर आता एक्झाम नोव्हेंबर किंवा डिसेंबरला असतात, तर एक्झाम त्या पद्धतीने पोरांना अभ्यास केला असता. पण एक्झाम टार्गेटच नसल्यामुळे काय होतं, अभ्यास बसताय मुलं पण अभ्यास होत नाही, मन लागत नाही. 2-3 घंटे अभ्यास करताय, त्यानंतर घरी जात आहे, पिक्चर बघतात मुलं, म्हणजे टाइमपास होतो एक. आणि एक तर आयोगाने शेड्यूल डिक्लेअर केलेलं नाही, म्हणजे 6 महिन्यात होणार आहे, 1 वर्षात होणार आहे. एक तर आता मी स्वतः जॉब सोडून आलेलो सर माहिती आहे, आणि 1-1.5 वर्ष झाले इथं अभ्यास करतोय, पण आल्यापासून एकही एक्झाम झाली नाही माझी. त्याच्यामुळे घरचे फोन येतात, बाबा आता कधीपर्यंत, समजा आता एकदा त्याला बी उत्तर देता येत नाही. समजा आता माझे वडील शेतकरी आहे, सांगता येत नाही 1 वर्षानं होणार आहे, 2 वर्षानं. म्हणजे आता एक तर मी PSI टार्गेट करतोय. आज जर एक्झाम जर झाली तर PSIचे रिझल्ट फायनल लागायला 2 वर्ष लागतात. नंतर आणखीन जर 1 वर्ष जर एक्झाम होणार नसली तर 3-4 वर्ष कसे घालायचे, हा प्रश्न आहे. बरोबर. वयाचा एक मुद्दा जो आहे तांत्रिक, त्याची अडचण आहे. एज बार होण्याची भीती अनेक विद्यार्थ्यांना आहे. तुम्ही अभ्यासाला पर्याय काही शोधलेत का या सगळ्या काळामध्ये, किंवा मग शोधले जरी तरी ज्या इंटेन्सिटीनं पूर्वी तुम्ही अभ्यास करायचे ते करणं आता शक्य होत नाही? सर तसं बघायला गेलं तर 6-7 महिन्यामध्ये ज्या आधी अभ्यास करायचो, ज्या इंटेन्सिटीनं आम्ही अभ्यास करायचो, तो आता शक्यच नाही, होतच नाही तेवढा आमचा. कारण की आता आम्ही 10-12 तास अभ्यास करायचो, आता आम्ही फक्त 2 तासावर अभ्यास करायला लावलो. म्हणजे सगळे पूर्णपणे डिस्टर्ब झालेलं आहे. घरचे विचारतायत एक्झाम कधी आहे, आम्ही म्हणजे उत्तरच देऊ शकत नाही. की आयोगाने 2-3 वेळा एक्झाम पोस्टपोन केली, पण आता आम्ही घरच्यांना सांगू शकत नाही. घरचे तेवढे शिकलेले नसतात की आता त्यांना कसं सांगायचे पोस्टपोन झाली का झाली. त्यांना एवढं माहिती की कोरोना आहे, पण आता बऱ्यापैकी गावाकडच्या गोष्टी सगळ्या चालूच झालेल्या आहेत. मग ते म्हणतात की मग तुमची एक्झाम का होत नाही आहे. मग बाकीचे शाळेच्या लोकांचं पण एक्झाम होत आहेत, 11वी-12वीचे एक्झाम चालू आहेत, मग आमची का होत नाही. बाकीच्यांच्या ऑनलाईन होतात, आमची का होत नाही. मग घरचे विचारतात. मग नंतर लग्नाचं एज झाले घरचे, त्यासाठी घरच्यांना काळजी वाटणं साहजिकच आहे. पण सर आम्ही उत्तर देऊ शकत नाही अशा कंडिशनमध्ये. संदीप, आपण एकूण या सगळ्या विद्यार्थ्यांची भावनिक घालमेल सुद्धा बघितली. राज्य सरकारच्या पॉलिसी पॅरालिसिसमुळे नेमकं काय घरी सांगावं याबाबतचं प्रश्नचिन्ह जे आहे ते मोठं आहे. करायचं काय असा प्रश्न या विद्यार्थ्यांसमोर आहे. त्याच्यामुळे याबाबत तातडीने एक निर्णय घ्यायला हवा. या परीक्षा कधी होतील, क्लासेस कधी सुरू होतील, याचा काही ताळेबंद जो आहे तो या विद्यार्थ्यांना द्यायला हवा, एक टाइम टेबल द्यायला हवं. तसं मात्र अजून होताना दिसत नाहीये. बर, आपण आता पुण्यातून जाऊयात. कुठे जाऊयात आपण वैभवच्याकडनं आता पुण्यातली माहिती जाणून घेतली. गणेशकडे जाऊयात आपण. गणेश, तुझ्या भागामध्ये आता रेड झोन किती आहेत? माफ करा, मुजीब शेख आहेत आपल्यासोबत. मुजीब, तुझ्या भागामध्ये आता रेड झोन किती आहेत, कोरोनाचा प्रभाव किती आहे, आणि त्या सगळ्यामध्ये हे क्लासेस सुरू होऊ शकतात का? मिलिंद, बरोबर आहे. कोरोनाचा प्रभाव आता हळूहळू कमी होत चाललेला आहे. जर आपण मागच्या महिन्यात पाहिलं तर दररोजचे 200 ते 250 पेशंट पॉझिटिव्ह यायचे, पण आता हा आकडा 50च्या आतच आहे. आणि विशेष म्हणजे काही कोविड जे सेंटर आहेत ते आता बंद प्रशासन करतं आहे. आणि आपला जो आजचा आपली जी मोहीम आहे ती कोचिंग क्लासेसची, तर नांदेडमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये कोचिंग क्लासेस आहेत. लांबवत असे कोचिंग क्लासेस आहेत. नांदेडच नाही तर परभणी असेल, हिंगोली असेल, लातूर असेल, या जिल्ह्यातले विद्यार्थी देखील इथं शिक्षणासाठी नेहमी येत असतात. परंतु मार्च महिन्यापासून कोचिंग क्लासेस बंद आहेत. आता आपल्यासोबत कोचिंग क्लासेसचे काही संचालक आहेत, शिक्षक आहेत, पालक आहेत आणि विद्यार्थी आहेत. आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया त्यांच्या नेमक्या काय समजतं. सर, मला सांगा की मार्च महिन्यापासून कोचिंग क्लासेस बंद आहेत, तर आता आपले काय अडचण आहे, तुमची मागणी काय? अतिशय
7 ते 8 महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रातील कोचिंग क्लासेस हे बंद असल्यामुळं येथील कोचिंग क्लास संचालकमध्ये आमच्या संघटनेचे प्रोफेशनल टीचर असोसिएशन या संघटनेचा मी राज्य सल्लागार आहे आणि आम्हाला 8 महिन्यापासून कोचिंग क्लास बंद असल्यामुळं आर्थिक अडचण भरपूर येत आहे. कारण आमचा पूर्ण उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून आहे. या क्षेत्रामध्ये आमचे 5 ते 10 लाख लोक आमच्यावर अवलंबून आहेत आणि या 5 ते 10 लाख लोकांचा रोजचा उदरनिर्वाह यावरती अवलंबून असल्यामुळं हे लोक आज आम्ही उपाशी राहत आहोत. या आमचाच उपाशीचा प्रश्न नसून विद्यार्थ्यांचा सुद्धा फार मोठा अतोनात नुकसान होत आहे. कारण प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीये किंवा प्रत्येकाकडे नेटची फॅसिलिटी उपलब्ध नाहीये आणि त्यामुळं ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये सुद्धा विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित होत आहेत आणि म्हणून आता तर 10वीच्या मुलांच्या 12वीच्या मुलांच्या परीक्षा अतिशय जवळ येऊन ठेपलेल्या आहेत आणि अशा वेळी जर शासनानं आम्हाला या कोचिंग क्लासेसला फिजिकली सुरू करण्यासाठी परवानगी नाही दिली तर निश्चितपणे विद्यार्थ्यांचा तर अतोनात नुकसान होईलच आणि आम्ही कोचिंग क्लासेस संचालक जसं मी म्हटलं 1 लाख क्लास संचालक आम्ही महाराष्ट्रामध्ये आहोत आणि सोबत आमच्यावर अवलंबून असणारे 5 ते 10 लाख लोकांचा पूर्णतः उदरनिर्वाह बंद होण्याची शक्यता आहे. आमच्यावर सुद्धा काही कर्जाचे हप्ते आहेत. आम्ही छोटंसं घर बांधण्यासाठी कर्ज घेतलेलं आहे. त्याचे हप्ते आम्हाला परतफेड करता येत नाहीयेत. म्हणून शासनाला मी परत विनंती करतो कारण आतापर्यंत तुम्ही सर्व गोष्टीला परवानगी दिलेली आहे. कारण आता ऑटोला परवानगी दिलेली आहे, तुम्ही या ठिकाणी रेस्टॉरंटला परवानगी दिलेली आहे, जिमला परवानगी दिलेली आहे, सगळ्याच गोष्टीला परवानगी आहे. मग आमच्या कोचिंग क्लासेसलाच का नको? कारण आम्ही पूर्णतः नियमाचं पालन करू. सगळ्या गोष्टीला परवानगी दिली परंतु कोचिंग क्लास सध्या मला ऑनलाईन पद्धतीने आपण शिकवतो तर त्यासाठी काय नेमकी अडचणी येत आहे? तर ऑनलाईनची जी पद्धती आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न येतो तो टॉवरचा, रेंजचा आणि अँड्रॉइड मोबाईलचा. असं जाधव सरांनी सांगितलं त्याप्रमाणे की अँड्रॉइड मोबाईल सगळ्यांकडे उपलब्ध नसतात आणि याच्यामध्ये मध्येच रेंज जाते. त्याच्यामुळे लाईव्ह क्लासेस जे आहेत, आता मी प्राध्यापक राजीव सूर्यवंशी मागच्या 22 वर्षांपासून बायोलॉजीचे क्लासेस चालवतो, सूर्यवंशी बायोलॉजी क्लासेस या ठिकाणी. तर सगळ्यात जास्त यावर्षी जो आम्हाला फटका बसतोय तो विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये. कारण काय होतं की आम्हाला जे शिकवायचं आहे त्यांच्याकडे पूर्णपणे त्यावेळेस जात नाही, मध्येच फ्लक्च्युएशन येतात, मध्ये डिस्कनेक्शन होतं आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर ताण येतो, डोक्यावर ताण येतो, ते जे आहे ते वेळोवेळी बिमार पडत आहेत. पालकांच्या मध्ये एकच अँड्रॉइड मोबाईल जर असेल तर तो अँड्रॉइड मोबाईल पालकांनी वापरायचा का पाल्यांनी वापरायचा? परवानगी जर दिली तर आपण बिलकुल सर, आम्ही अगदी नॉर्म्सनुसार जे काही तुम्ही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करूनच आम्ही क्लासेस घेऊ. कुठेही आमच्यातर्फे जे आहे ते हे होणार नाहीये. ज्या ठिकाणी बाजार भरतात त्या ठिकाणी जे आहेत ते सगळा क्राऊड एकत्र येतो, तिथं कुठलेही नियम ते पाळत नाहीत, नियमांची पायमल्ली होते. पण आम्ही सुशिक्षित लोक आहोत, आमचे विद्यार्थी जे आहेत ते सायन्सचे विद्यार्थी आहेत, त्यांना ह्या सगळ्या पद्धतीचं ज्ञान आहे. आम्ही पूर्ण नॉर्म्सचं जे आहे ते तुमच्या सूचनांचं पालन करून आम्ही क्लासेस देऊ याची आम्ही ग्वाही देतो. कुठेही आमच्या नियमांचं उल्लंघन होणार नाही. असल्यासोबत मला सांगितलं आता तुमचे क्लासेस असल्यामुळे तुमचं ऑनलाईन क्लासेस वगैरे सुरू आहे तर तुम्हाला अडचणी येतात का? समजतं का शिकवलं? नाही, काही समजत नाही. नेट प्रॉब्लेम येत असतो आणि लॉकडाऊनचा परिपूर्ण घाटा हा विद्यार्थ्यांना झालेला आहे. त्यामुळं नेट प्रॉब्लेम चालत नाही आणि डोळ्यावर ताण येतो. 5-5 घंटे मोबाईल घेऊन बसणं शक्यच नाही. आता क्लासेस सुरू करावं का, शाळा सुरू करावं का? फिजिकल क्लासेस चालू करणे आता अत्यंत गरजेचं आहे कारण आमच्या परीक्षा मी 10वीला आहे, परीक्षा खूप जवळ आलेली आहे आणि फिजिकल क्लासेसमध्ये काही समजते आणि ऑनलाईनमध्ये जास्त हे होत नाही, डोळ्याला ताण येतोय. बरं, पालक देखील आपल्यासोबत आता त्यांचं पण सांगितलं तुम्ही समोर शाळा बंद आहेत, क्लासेस बंद आहेत, विचारनंतर तुमच्या पाल्यांचं वगैरे कशा पद्धतीने? खूप नुकसान होत आहे. पाल्य खूप त्रासून जात आहेत कारण नेटचा प्रॉब्लेम येतो. परत मुलं म्हणतात की आम्हाला 4-4, 5-5 घंटे मुलं मोबाईल घेऊन शिकवणं होत नाही आहे, डोळ्यावर ताण येत आहे. आम्हाला फिजिकल ट्युशनची अत्यंत गरज आहे असं मुलांचं मत आहे आणि मुलांच्या डोळ्याची क्षमतासुद्धा कमी झालेली आहे. म्हणून मुलांना ताण खूप बर्डन येत आहे. 10वीची परीक्षा जवळ आल्यामुळं फिजिकल ट्युशन चालू होणं, पालक या नात्यानं मी अत्यंत कळकळीनं विनंती करतो की फिजिकल ट्युशन चालू व्हावे. अगदी आपण बघितलं नांदेडमधल्या पालकांचं सुद्धा तेच म्हणणं आहे. आता कोरोनाचा संसर्ग कमी झालेला आहे, सगळ्याला परवानगी दिली आहे, हॉटेल्सना परवानगी दिलेली आहे, ऑटोना परवानगी दिलेली आहे, जिमला परवानगी दिली आहे, मग दुकानं उघडले, सगळंच उघडलंय. बाजारांमध्ये मार्केटमध्ये मोठी गर्दी असते, मग क्लासेसचं का वावडाय सरकारला असा प्रश्न सगळेच विचारताना दिसत आहेत. जितेंद्र जाधव यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात. जितेंद्र, बारामती परिसरामध्ये, बारामती तालुका असेल किंवा आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये रेड झोनची काय परिस्थिती आहे? कोरोनाचा संसर्ग कितपत आटोक्यात आलेला आहे आणि क्लासेस जर सुरू करायचं झालं तर कशा पद्धतीने करता येऊ शकेल? कोरोनाचा संसर्ग बारामती शहर व परिसरात सध्या कमी झालेला आहे.
आणि असं जरी असतं सगळ्या म्हणजे मार्केट असेल सर्व व्यापाऱ्यांनी आपापली दुकानं सुरू केलेली आहेत, संपूर्ण वेळ दुकानं चालू झालेली आहेत आणि असं असताना आज आपल्याबरोबर MPSCचे नायब तहसीलदारपदी निवड झालेली आहे. त्यांचं सिलेक्शन झालंय पण त्यांचं जॉईनिंग होत नाही. त्यांच्या काय व्यथा आहेत संदीप सर, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. नमस्कार सर, माझं नाव विक्रांत जाधव. राज्यसेवेमधून नायब तहसीलदारपदी माझी 2019ला निवड झाली. जूनमध्ये रिझल्ट लागला, परंतु आत्ता नोव्हेंबर महिना उजडलेला आहे, तरीही जॉईनिंग नाही आहे. बरेच सारे त्याच्यामध्ये तांत्रिक अडचणी, रिझर्वेशनच्या अडचणी आहेत. सो आम्ही पास होऊन पण जॉईन नाही आहे, घरीच आहोत. सो अनेक प्रश्न उद्भवलेले आहेत. घरचे सारखं विचारत आहेत, शेजारी पाजारी विचारत आहेत की तुम्ही पास झालाय तर तुम्ही अजून इथं का करताय, काय करताय, म्हणजे तुम्ही अजून जॉईन कधी होणार, तुम्ही चार्ज कधी घेणार. तर अशासारखे बरेच प्रश्न निर्माण झाले आहे. दुसरा प्रश्न आहे की परीक्षेचा MPSCच्या. मला वाटतं की MPSCनी UPSC प्रमाणे विल पॉवर दाखवली पाहिजे. एक्झाम आहे त्या निश्चित तारखांना घेतली पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांना आणि आम्हाला पण एक निश्चित मार्ग कळतो, आम्हाला अभ्यास कसा करायचा आहे, किती करायचा आहे. आत्ता काहीच धोरण नाही आहे शासनाचं. एक्झामची डेट फिक्स नाही आहे. सो आमचा प्लॅन पण परफेक्ट होत नाही आहे की आम्हाला किती महिने अभ्यास करायचा आहे, आम्हाला प्रीचा अभ्यास करायचा आहे, आम्हाला मेन्सचा करायचा आहे की आम्हाला दुसऱ्या कुठल्या परीक्षांचा अभ्यास करायचा आहे. तिसरी गोष्ट, बारामतीमध्ये बाकीची काय स्थिती आहे? म्हणजे अन्य क्लासेसला जाणारे जे म्हणजे 10वी नंतरचे क्लासेस असतील किंवा कॉलेजचे क्लासेस असतील, तर यांची काय स्थिती आहे? इथेही विद्यार्थ्यांना असं वाटतंय का की क्लासेसना गेलं पाहिजे किंवा क्लासेस उघडले पाहिजेत मुळात? नाही मिलिंद सर, सर्व विद्यार्थ्यांना क्लासेसला जायचे, परंतु सर्व क्लासेस सध्या बंद आहेत. त्यांचे क्लासेस ऑनलाईन पद्धतीने घ्यायचं झालं तर तसा इफेक्ट मिळत नाहीत. काही क्लासेसचे संचालक देखील आपल्याबरोबर आहेत, काय सांगाल? नमस्कार सर. खरं तर मार्चपासून ही सगळी सिस्टीम थांबलेली आहे आणि आत्ताच विद्यार्थ्यांनी सांगितलं की गणित बुद्धिमापनसारखे जे टॉपिक्स आहेत जे स्पर्धा परीक्षामध्ये शॉर्टकट बेसवरती किंवा 30-35 सेकंदामध्ये काही प्रश्नांची उत्तरं सोडवायची असतात, तर ते मुलांना सोडवणं शक्य होत नाही. त्याचबरोबर MPSC बरोबरच गट कच्या ग्रामसेवकसारख्या किंवा पोलीस भरती 2018पासून अद्यापपर्यंत त्याची परीक्षाच झालेली नाही आहे. त्यानंतर पशुसंवर्धनसारख्या परीक्षा आहेत, आरोग्यसेवकासारख्या परीक्षा आहेत की जे गेल्या वर्षी मुलांनी फॉर्म भरलेले आहेत, अजून तीच परीक्षा नाही. आणि आता कोरोनाचं संकट, यानंतर होणाऱ्या परीक्षा, यामुळं मुलं पूर्ण संभ्रमावस्थेत आहेत. त्यानंतर लेखी परीक्षेविषयी GR काढला गेला. तर पोलीस भरतीचे जे फिजिकल होणार आहे ते फिजिकल विषयी आता नवीन काही बदल मुलांच्यापर्यंत नाही. त्यामुळे जुन्या पद्धतीनेच मुलं फिजिकल 50 मार्काचं होणार आहे की 100 मार्काचं माहीत नाही, पण 50 मार्काप्रमाणेच करतात. अशा अनेक संभ्रमावस्था आहेत. आणि त्याचबरोबर मुलांना खरं तर प्रत्यक्ष शिकण्यामध्ये जो आनंद आहे तो ऑनलाईनमधून मिळत नाही आणि त्यामुळे मुलं आता सध्या हवालदिल झालेली आहेत. तर सरकारने याचा विचार करून, त्याचबरोबर आमच्या पाठीमागं असणारे जे फॅमिली आहे, वयोवृद्ध आईवडील आहेत की कुणाला शुगर आहे, कुणाला BPचा त्रास आहे, त्यानंतर ह्या सगळ्या सिस्टीम चालवताना आम्हाला नाकी नऊ येते. आमच्या विद्यार्थ्यांना आणि आमच्या मुलांना ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागते. आपल्या बारामतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील बारामतीचे. अजित पवारांना आपण काय सांगाल, काय केलं पाहिजे त्यांनी? निश्चितपणे आत्ता जे सरांनी सांगितलं तसंच विद्यार्थ्यांना ऑनलाईन जे क्लासेस चालू आहेत त्यातून तसा इफेक्ट घडत नाही. जे प्रत्यक्ष क्लासेसला परवानगी, काहीतरी नॉर्म ठरवून दिले पाहिजे आणि त्या पद्धतीने क्लासेसला परवानगी दिली पाहिजे, अशी सर्वांची इच्छा आहे. विद्यार्थ्यांना विचारू आपण, काय वाटतंय तुम्हाला? एक्झाम व्हायला पाहिजे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जाहिरात आली, त्याच्यानंतर 10 ते 11 महिने झालं मुलं पूर्वपरीक्षेचाच अभ्यास करत आहेत. आणि आता मराठा आरक्षणाचं जे मध्ये आले आहे ती एक न्यायालयीन लढाई, त्याला किती वेळ लागेल, कधी होईल, कुठलंही काहीच सांगू शकत नाही. त्याच्यामुळे सरकारने लवकरात लवकर एक्झाम घ्यावी, त्याच्या आधी 1 महिन्याचा अवधी द्यावा. अवधी दिल्यानंतर मुलं व्यवस्थित पद्धतीनं तयारी करतील आणि रिझल्ट लांबवता येईल आपल्याला. काय वाटतं जितेंद्र? लवकरात लवकर क्लासेस चालू करावेत आणि मुलांमध्ये जी संभ्रमावस्था आहे, म्हणजे एक्झामचं टाइम टेबल वगैरे जे काय आहे ते लवकरात लवकर डिक्लेअर करून. जितेंद्र, आपल्याला भावना लक्षात आल्या या भागातल्या लोकांच्या काय, त्या प्रामुख्यानं विद्यार्थी आणि क्लास चालक यांचा जर का विचार केला तर त्यांचा असा आग्रह आहे की क्लासेस पुन्हा एकदा सुरू झाले पाहिजेत, जेणेकरून ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्ष समोरासमोर बसून अधिक चांगल्या प्रकारे शिक्षण मिळू शकेल आणि त्याचं एक वेगळं समाधान असतं असं विद्यार्थ्यांना वाटतं. आणि सगळ्याच गोष्टी जर अनलॉक होत आहेत तर क्लासेसमध्ये विद्यार्थी संख्या मर्यादित असते, तर त्या पद्धतीनं नियोजन करता येऊ शकते असं क्लास चालक, विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं सुद्धा म्हणणं आहे. त्यामुळे आता सरकार काय निर्णय घेते हे बघावं लागणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा या विशेष वृत्त मालिकेमध्ये परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. कोचिंग क्लासेस अनलॉक कधी, ही आहे न्यूज 18 लोकमतची खास वृत्तमालिका आजची. कारण संदीप, राज्यामध्ये सगळंच आता अनलॉक होत आहे. म्हणजे मुंबईत
कालची आजची आपण बातमी बघितली तर 2700 पेक्षा जास्त लोकलच्या फेऱ्या सुद्धा सुरू अगदी झाल्या. तर त्यामुळे आता क्लासेस का नाही सुरू करायचे असा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न केवळ कोचिंग क्लासेसशी संबंधित नाहीये, म्हणजे तिथे जे चालक आहेत कोचिंग क्लासेसचे त्यांचा नाहीये, तर हा विद्यार्थ्यांचाही प्रश्न आहे की आता आम्ही कंटाळलो ऑनलाईन शिक्षणाला, त्यामुळे आता प्रत्यक्ष क्लास सुरू करा. अगदी. आणि या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर सगळे पालक असतील, शिक्षक असतील किंवा जे कोचिंग क्लासेस चालक असतील, सगळ्यांची भूमिका हीच आहे, आम्ही नियम पाळतो शासनाचे, कोचिंग क्लासेस सुरू झाले पाहिजेत. पुण्यामध्ये जाऊयात. पुण्यामध्ये आपण बघितलं सुरुवातीच्या काळामध्ये सुद्धा कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणावर होता आणि नंतरच्या टप्प्यामध्ये सुद्धा कोरोना वाढला. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. वैभव, कोरोनाची सध्याची परिस्थिती काय आहे पुण्यातली, आणि जर क्लासेस सुरू करायचे झाले आत्ताच्या घडीला पुण्यामध्ये, तर जे क्लास चालक आहेत त्यांचं काय नियोजन आहे आणि कशा पद्धतीने सुरू करता येऊ शकेल? संदीप, कोविडचे पेशंट्स आहेत किंवा त्यांची संख्या ही जी 1,500-2,000च्या आसपास गेलेली होती ती आता कमी झाली आहे. साधारण 250-300 किंवा 350 पर्यंत फ्लक्च्युएशन्स जी आहेत ती 70-80 रुग्णांची रोज येत आहेत. आकडा 350च्या पुढे जात नाहीये. अनेक हॉस्पिटल्स, आपली जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये अनेक बेड्स जे आहेत ते रिकामे आहेत. शहरातल्या हॉस्पिटल्समध्ये बेड मोठ्या प्रमाणावरती रिकामे आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे, कोरोनाची लाट जी आहे कोविडची ती ओसरते. या सगळ्या पार्श्वभूमीवरती अनेक ठिकाणी आज बागा, उद्यानं, जिम सुरू झाल्या. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा आहे. त्यांना अभ्यासासाठी जागा ज्या आहेत किंवा अभ्यासिका ज्या आहेत त्या खुल्या करून दिल्या पाहिजे. आपण ब्रेकवर गेल्यावरती काही विद्यार्थ्यांशी बोलत होतो किंवा त्यांच्याशी चर्चा केली. आपण समजू शकत नाही अशा पातळ्यांवरती अनेक समस्या ज्या आहेत त्या या सगळ्या एकूण घटनेमुळे उभ्या राहिलेल्या आहेत. काही विद्यार्थिनी अशा होत्या ज्यांनी 2-2, 3-3 महिन्याची परवानगी आई वडिलांकडून घेतलेली होती परीक्षांसाठी आणि तेवढ्या कालावधीसाठी अभ्यास करायला त्या पुण्यात आलेल्या होत्या. जर या परीक्षा झाल्या असत्या तर त्यांचं आयुष्य काही वेगळं असतं. आज या मुलींचे या क्लासेसच्या चालकांना फोन येतात किंवा सहकाऱ्यांना फोन येतात. आता कुटुंबीय जे आहेत ते लग्नासाठी मागे लागलेत कारण परीक्षा कधी होणार हेच माहिती नाही. ही अनिश्चितता किती जणांचं आयुष्य किती कोणामध्ये बदलू शकते याचं हे उदाहरण म्हणावं लागेल. असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे कुटुंबियांनी लकडा लावला. याचं कारण ही अनिश्चितता जी आहे ती संपत नाही. आपण विद्यार्थी सुद्धा बरेच आहेत, त्यांना विचारू यांच्या वैयक्तिक अडचणी किंवा ते स्वतः या प्रक्रियेतून जातात. 8 महिने तुम्ही गेले कोरोनाच्या काळामुळे अभ्यास करत असाल किंवा परीक्षेची तयारी करत असाल. आताची मानसिकता 8 महिन्यानंतर तुमची नेमकी काय, परीक्षा रद्द झाल्यावरती क्लासेस सुरू होतील नाही होतील किंवा नव्यानं अभ्यास करायची उमेद जी आहे ती किती आहे? नव्याने अभ्यास म्हणण्यापेक्षा असं आयोगाने की लोक वेळापत्रक जाहीर करावं. त्या ह्याच्यानुसार आहे की नाही आपला की नाही अभ्यास जोमान होईल सर. कारण का सरकारचा आणि आयोगाचा हा मेळ आहे की नाही लागत नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये की नाही विद्यार्थ्यांचं राजकारण करण्यात येत आहे. आणि मेन म्हणलं तर आहे की नाही आयोगाने की नाही शेड्यूल जाहीर केल्यानंतर मुलं जोमानं तेवढाच अभ्यासाला लागतील. बरं, ठीक. तुम्हाला काय वाटतं विद्यार्थ्यांची तयारी आहे का या कोविडच्या काळामध्ये? सगळी काळजी जी आहे, SOP ज्याला म्हणतो आपण, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जी आहे, जी राज्य शासन अटी आणि नियम शर्ती लागू करून तुम्हाला परवानगी देतं, तशा परिस्थितीमध्ये अभ्यास करणं शक्य आहे का तुम्हाला? सामाजिक अंतर ठेवून किंवा सगळी सुरक्षितता जी आहे ती बाळगून इथं येऊन क्लासेस जर सुरू झाले तर तशा पद्धतीने अभ्यास करणं शक्य आहे का? अभ्यास करणं तसं शक्य आहे, कारण जिम चालू आहे. इतर मार्केटमधून गणपती विसर्जनाच्या टायमाला फुल गर्दी चालली, तर अभ्यासाच्या टायमाला का गर्दी चालू शकत नाही? आणि हे पण तसा विचार केला तर शासनाने एक्झाम घ्यायला पाहिजे होती आणि रिझल्टला पेंडिंगला ठेवलं असं चाललं असतं. कारण प्रत्येक मुलाचं खच्चीकरण होत आहे, हॅरेसमेंट होत आहे. आणि विषय कसा होतो, आर्थिकदृष्ट्या आता जे काही शेतकरी जी मुलं आहेत, आता मी स्वतः सिक्युरिटी गार्ड काम करतो आणि अभ्यास करतो. आणि विषय कसा आहे, आमच्याही पेमेंटमधून कपात होत आहे. त्याच्यामुळे आता आम्हालाही जगण्यास सोर्स राहिलेला नाही आता. ठीक आहे. या अशा बारीक बारीक समस्या आहेत. विद्यार्थी कशा पद्धतीनं ऍडजस्टमेंट करतात आयुष्यांच्या. सुरक्षा रक्षकाची नोकरी तो करतो, आता तिथलेही पगार जे आहेत ते कापले जातात. या अशा परिस्थितीमध्ये पुन्हा इतके दिवस क्लासेस बंद होते, अभ्यासासाठी काढलेला वेळ, त्यासाठी साचवलेले पैसे, या सगळ्या गोष्टी संपतात. नव्यानं या सगळ्या गोष्टी पुन्हा उभ्या करायच्या आणि पुन्हा नवी सुरुवात करायची, त्याच्या समोरच्या अनंत अडचणी आहेत. पण या अशा परिस्थितीमध्ये केवळ धोरण लकवा ज्याला म्हटलं जातो किंवा पॉलिसी पॅरालिसिस ज्याला म्हटलं जातं, बरोबर आहे, तो राज्य सरकारचा आहे का या क्लासेसच्या संदर्भामध्ये? याचं कारण सगळ्या घटकांचा विचार करून या अनलॉकच्या धोरणाबाबत निर्णय होणं अपेक्षित होतं. अगदी जिम, गार्डन उघडल्यानंतर लायब्ररी उघडल्या, ग्रंथालय, हे सगळं तू जे सांगतोयस हे प्रामुख्यानं विद्यार्थ्यांच्या भूमिकेतून सांगतोय. शिक्षण हे विद्यार्थी केंद्रित जरी असलं तरी यात
जिथे जाऊन विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत त्या क्लासेसमध्ये काय व्यवस्था आहे किंवा त्या क्लासेसचे संचालक काय काळजी घेणार आहेत? कारण जर का शाळा महाविद्यालयात असा विचार करताय सरकार की एका बेंचवर एक विद्यार्थी असेल, अनेक ठिकाणी क्लासेसची अशी स्थिती असते की एका बेंचवर 2 विद्यार्थ्यांना बसण्याशिवाय पर्याय नसतो, अशा याच्यात क्लास चालक काय करणार? विचारूया आपण. संचालक आपल्या सोबत आहेत. क्लासेस सुरू करायची परवानगी जरी दिली तरी त्यासाठी काही नियम, अटी, शर्ती असतील, SOP असेल, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. तुम्ही कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवाल? तुम्हाला वारंवार सगळ्या जागा, बेंचेस, तुमचा सगळा प्रिमायसेस सॅनिटाईज करत राहावा लागेल. विद्यार्थ्यांसाठी सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावे लागतील. जागा ज्या आहेत त्या म्हणजे सामाजिक अंतर राहील इतपत जागा तुमच्याकडे उपलब्ध असायला लागतील. आता अचानक क्लासेस सुरू झाल्यावरती विद्यार्थी जर मोठ्या संख्येने आले तर या सगळ्याचं नियोजन कसं कराल तुम्ही? बिलकुल शासनाने जे काही दिशानिर्देश दिलेले आहेत बिलकुल त्याच्यानुसार आमच्याकडे स्पेस आहे. प्रत्येक एक बेंचवर जरी एक मुलगा बसला तरी ते सफिशियंट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की सॅनिटायझरची सर्व व्यवस्था आपल्याकडे आहे आणि विशेषतः क्लाससाठी येणारे जे मुलं असतात हे काही छोटे मुलं नसतात, यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असतं, त्यामुळे हे 20-22 वर्षाची मुलं असतात. नाही, आपण एकूण सगळ्यांच्या अर्थानं घेऊया. 10वी-12वीचे विद्यार्थी असतील ते सुद्धा, अर्थात तेही संज्ञान असतात स्वतःची काळजी घेण्या इतपत, पण तरी सुद्धा व्यवस्था जी पुन्हा नव्यानं उभी करावी लागेल त्याची तयारी तुमची सगळ्यांची आहे? बिलकुल, आमची सर्व तयारी आहे त्या दृष्टिकोनातून. जर शासनाने याला परवानगी दिली तर शासन जे काही दिशानिर्देश करेल त्याच्यानुसार सर्व आम्ही तयारी करू निश्चितपणे. बरं, ठीक आहे. मिलिंद, एक तर गेले 8 महिने ही सगळी मंडळी पोळलेली आहे. आता जी SOP येईल त्या SOP ला मान्य करून काम करण्याशिवाय यांच्याकडे दुसरा पर्याय नाहीये. आणि त्या SOP मध्ये काही ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तसंही गेले 8 दिवस साधारण वैयक्तिक पातळीवरती प्रत्येक जण करतोय. सॅनिटायझर सोबत बाळगणं असू द्यात किंवा मास्क सोबत ठेवणं असू द्यात. संस्था चालकांची किंवा क्लास चालकांची जबाबदारी जी असेल ती इथला प्रिमायसेस सॅनिटाईज करून घेणं, विद्यार्थ्यांनी सामाजिक अंतर ठेवलंय की नाही हे पाहणं, इतक्याच गोष्टी ज्या आहेत त्या त्यांना कराव्या लागतील आणि त्याची त्यांची पूर्ण तयारी असं प्रातिनिधिक स्वरूपात तरी नयन राठोडे यांचं म्हणणं आहे. अगदी या सगळ्यामध्ये वैभव, खरंच आता जे संस्था चालक आहेत किंवा संचालक आहेत क्लासेसची तयारी करून बसलेले आहेत की आपण जर शासनानं नियम घालून दिले आणि क्लासेस सुरू केले तर आपण शासनाच्या नियमाप्रमाणे क्लासेस सुरू करू, विद्यार्थ्यांची सुरक्षा घेऊ, सॅनिटाईज केला जाईल सगळा भाग. या सगळ्यामध्ये आता शासन काय निर्णय घेतं हे सुद्धा बघावं लागणार, कारण पालकांचं म्हणणं आहे क्लासेस सुरू करा, ऑनलाईन मध्ये शिक्षण होत नाही, मुलं आळसावलेली आहेत. विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला काही कळत नाही आणि शिक्षकांचं म्हणणं आहे की शाळा सुरू झाल्या पाहिजे, म्हणजे ऑनलाईन जे क्लासेस आहेत ते ऑनलाईन क्लासेस आता नको आहेत कारण विद्यार्थ्यांना काही कळत नाही. आणि हीच आपला आजचा विषय, हीच आपली आजची वृत्तमालिका आहे आणि आपलं आग्रह आहे की सरकारने या संदर्भातला काहीतरी निर्णय घ्यावा आणि विद्यार्थी, पालक, शिक्षक या सगळ्यांना योग्य ते मार्गदर्शन वेळेत करावं. याच विषयावर आपण कायम राहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. अनलॉक कधी या विशेष वृत्तमालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मिलिंद, आपण बघतोय सगळ्यांचं असं म्हणणं आहे की ऑनलाईन मध्ये अडचणी खूप आहेत आणि आता कोचिंग क्लासेस थेट सुरू कराव्यात, ऑफलाईन क्लासेस सुरू करावेत आणि सगळ्यांची परवानगी आहे, शासनाचे नियम पाळतो असं सगळ्याच पालकांचं, जे चालक आहेत क्लासेसचे त्यांचं म्हणणं आहे आणि विद्यार्थ्यांचं सुद्धा म्हणणं आहे आम्हाला काहीही कळत नाही. कोल्हापूरला जाऊयात. कोल्हापूरवरून एक क्लासेस चालवणारे क्लासचे संचालक आहेत सचिन पाटील. सचिनजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. कोल्हापूर मधली कोरोनाची परिस्थिती काय आहे आणि क्लासेस सुरू करण्यासाठी क्लासचे चालक म्हणून तुम्ही काय व्यवस्था केली आहे? खरं शासनानं सांगितलं की पुढच्या आठवड्यापासून क्लासेस सुरू करा, काय नियोजन आहे तुमचं? आता नियोजन म्हणजे काय, आता मुलं पण कंटाळलेली आहेत. साधारणतः 8 महिने झालं ऑनलाईन मध्ये काय त्यांना समजना झालेलं आहे. आता क्लास संचालक म्हणून आम्ही काय करायला लागलोय, एका बेंचवर एक मुलगा सोशल डिस्टन्सिंग ठेवून सॅनिटायझिंग करून वगैरे चालू करण्याचा प्रयत्न करणार आहोत. फक्त शासनाची परवानगी मिळाली की आम्ही लगेच चालू करतोय. बर, पण असं आहे ना सचिनजी, तुम्हालाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे की क्लासेस आता पहिल्यासारखे नाही राहिले. अनेकदा वर्ग एक छोटा असतो आणि एका वर्गामध्ये जिथे एका बेंचवर 2 जण नेहमीच्या परिस्थितीत बसत असतात, वर्गात असतात 50 विद्यार्थी, बेंच असतात 20-22. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही क्लासेस घेणार कसे? वेळा कशा ऍडजस्ट करणार विद्यार्थ्यांच्या? आता कसं आहे, काही ठराविक मुलं घेऊन आम्हाला चालू करता येते. क्लासेसचे संचालक म्हणून, क्लास शिक्षक म्हणून हे आम्ही रात्रंदिवस बॅचेस भरपूर करून आम्ही टप्प्याटप्प्यानं छोटे क्लास संचालक चालू करू शकतो. म्हणजे एका बेंचवर एक किंवा एक बेंच वगैरे ठेवून
मोठे बेसमेंट वगैरे भाड्याने घेऊन थोडंफार काहीतरी ऍडजस्ट करून मग करू शकते. कारण की आता पालकांना पण जास्त गरज आहे की 10वी-12वीचे क्लास चालूच झाले पाहिजेत, नाहीतर ते त्यांना बोर्डाची परीक्षा देणं अवघड झाले. पालकांचा विश्वास शाळेपेक्षा क्लास संचालक म्हणजे क्लासेसवर जास्त आहे. त्यामुळं पालक पण थोडंफार ऍडजस्ट करून आम्हाला काहीतरी सहकार्य करतील. आम्ही पण रात्रंदिवस राबायला तयार आहे. अगदी सचिनजी, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीनं क्लासेस सुरू झाले पाहिजेत, विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, पालकांचं म्हणणं आहे. पण तुमच्या क्लासेसमध्ये किती शिक्षक काम करत होते, त्यांची या सगळ्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये क्लासेस बंद असताना अवस्था काय झाली होती? एक आर्थिक गणित असतं क्लासचं किंवा शिक्षकांच्या सगळ्या संसारांचं, काय परिस्थिती होती लॉकडाऊनच्या काळात? आता ऍक्च्युली मी पण MSc BEd सुशिक्षित बेरोजगार आहे. काय बरेच वर्षी जवळजवळ आता 10 वर्षे शिक्षक भरती नसल्यामुळं काय एक कौशल्यपूर्ण शिक्षक म्हणून या व्यवसायात आलेलो आहे. मग माझ्या स्किलवरनं बऱ्याचशा पालकांचं प्रोत्साहन मिळत आलं आणि मी क्लास व्यवसाय चालू केला. आणि माझ्या अंडर जवळजवळ साधारणतः 8-9 शिक्षक माझ्यावर डिपेंड असणारे आहेत. आता त्यांनी वेगवेगळ्या व्यवसायात आता तिने वेगळे व्यवसाय करायला छोटे मोठे करायला चालू केले. ज्या दिवशी क्लास चालू होईल त्या दिवशीच त्यांना मी पण बोलवणार आहे. आणि मी स्वतः सुद्धा आता ऑनलाईन टीचिंग कर, होम ट्युशन घे, शेतीतली काही कामं कर, असं चालू आहे. अगदी सचिनजी, दुसरा एक महत्वाचा मुद्दा, ऑनलाईन कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलं बऱ्याच वेळेला ऑनलाईन क्लासेस सुद्धा घेतले गेले. ऑनलाईन क्लासेसमध्ये कोल्हापूर सारख्या ठिकाणी ठीक आहे, शहरामध्ये ऑनलाईन क्लासेस किती यशस्वी, म्हणजे मुंबई पुण्यामध्ये अयशस्वी झालेत ऑनलाईन क्लासेस किंवा ऑनलाईन परीक्षा, सगळंच कोलॅप्स झालंय. मग कोल्हापूर सारख्या ठिकाणी किंवा ग्रामीण भागामध्ये ऑनलाईनचं कशा पद्धतीनं चालू होतं आणि काय परिस्थिती होती या सगळ्याची? आता ऑनलाईनचं म्हटलं तर आम्ही ऑनलाईन पण घेण्याचा प्रयत्न केला. काय ऑनलाईनला मर्यादा कशा येतात की जास्त मुलांशी आपण संपर्क साधता येत नाही. एखादा क्वेश्चन विचारला तर 3-4 जास्त विचारू शकते. 25ची बॅच असेल तर एखाद्या मुलाची कन्सेप्ट क्लिअर झाली काय नाही हे आपल्याला लक्षात येत नव्हतं. त्यामुळं आणि मुलांची पण मानसिकता ऑनलाईनला आणि परीक्षाचे टाइम टेबल, आता बोर्डाची परीक्षा कधी होणार आहे हे निश्चित नसल्यामुळं मुलं पण उदासीन असे असल्यामुळं ऑनलाईनला एवढा रिस्पॉन्स मिळाला पाहिजे होता, तो मिळाला नाही, असं झालं. बर, संदीपजी, तुम्ही राज आपल्यासोबत, रायचंद शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. रायचंद, सध्या तुमच्या भागामध्ये काय स्थिती आहे, कोरोनाचे कसे पेशंट सापडत आहेत आणि तुमच्या इथे मागणी आहे का की कोचिंग क्लासेस पण अनलॉक झाले पाहिजेत आणि प्रत्यक्ष क्लासेस सुरू झाले पाहिजेत? बरोबर आहे मिलिंद सर, आपल्याला माहिती आहे जुन्नर तालुका हा देशातला सर्वात जास्त डेथ रेशो असलेला तालुका होता आणि याच तालुक्यामध्ये शिक्षणाचं सुद्धा खूप महत्व आहे. पुणे नगर जिल्ह्यातली जी बॉर्डर आहे या ठिकाणी अनेक एज्युकेशन संस्था आहेत आणि या निमित्ताने क्लासेस सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आपल्यासोबत येथील एका क्लासचे संचालक आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत. मला सर सांगा, कशा पद्धतीने मुलांचं सध्या नुकसान होते आणि तुमचं सुद्धा मागच्या 6 महिन्यापासून अनलॉक आहे? आता जर पाहिलं आपण 21 फेब्रुवारीपासून आपल्याला लॉकडाऊन झालेला आहे आणि या लॉकडाऊनमध्ये सर्व क्लासेस बंद आहेत, ऑफिस बंद आहेत. क्लासेसच्या ऑफिस जरी बंद असेल परंतु जी ऍक्टिव्हिटीज आहे म्हणजे मुलांचं शिक्षण असेल, मुलांचे नोट्स असतील, ज्या काही गोष्टी असतील त्या सर्व चालू आहेत. याच्यामध्ये सर्व अर्थव्यवस्थापन येते, सर्व फीजचं जास्त कॅल्क्युलेशन असतं. परंतु जशी पाहिलं आपण फीस मुलांकडून किंवा पालकांकडून येत नसल्यामुळं अर्थव्यवस्था क्लासेसची पूर्ण बिघडलेली आहे आणि ही अर्थव्यवस्था पूर्ण बिघडल्यामुळं आता पुढचं जे टीचरची सॅलरी असेल, बाकीचा जो रेंट द्यायचं आहे, भाडं द्यायचे, याला पण द्यायला पैसे नाहीत आणि त्यामुळे टीचरला जी सॅलरी असते त्यांचं जर कौटुंबिक जीवन पूर्ण जर या सॅलरीवर डिपेंड असेल तर ते त्यात जीवन कसं जगू शकतील, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. लॉकडाऊन आता अनलॉकच्या पूर्वस्थितीमध्ये होते, हळूहळू सर्व गोष्टी येत आहेत, परंतु क्लासेसचा कोणीच विचार करत नाही आणि क्लासेसचा विचार न केल्यामुळं आम्ही आता पुढे कसं काय करायचं हा पण एक खूप मोठा प्रॉब्लेम आमच्या समोर आलेला आहे. अनेक अडचणी आहेत, पालक सुद्धा आपल्यासोबत आहेत. तुम्ही कसं पाहताय, क्लासेस सुरू झाले पाहिजे की काय नेमकं? आज जर क्लासेस सुरू झाले तर आपण 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांचं जर पाहिलं तर त्यांना शाळा म्हणजे एज्युकेशन आता म्हणजे त्याचं व्हॅल्यू कमी झालेलं आहे मुलांच्या दृष्टीनं. ते घरी बसवून त्यांना शाळा नाही किंवा क्लासेस नाही किंवा एक्सटर्नल एखादे क्लासेस असतात त्याच्याही बंद आहे. त्याच्यामुळे ते मुलांना एज्युकेशनचा हा झिरो झाल्यासारखं वाटायला लागले. त्यांना खेळ चाललाय की ऑनलाईन क्लासेस असतात
शाळेतनं 2 तास घेतात आणि मुलं दिवसभर गेम्स खेळणं किंवा घरात बसून राहणं याचा त्यांच्या शारीरिक मानसिक गोष्टी परिणाम व्हायला लागला. त्याच्यामुळे एज्युकेशनचं महत्व वाढलं पाहिजे. त्यासाठी क्लासेस आणि शाळा लवकरात लवकर चालू केल्या पाहिजेत. लवकर सुरू झाले पाहिजे क्लासेस तुमचं मत. मॅडम तुम्ही काय सांगाल, तुमची मुलं कितवीला आहेत आणि कसा अनुभव आहे सध्या? आता माझा मुलगा 12वी सायन्सला आहे. तो कोचिंग क्लासेससाठी पुण्यात असायचा, पण आता त्याच्या बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर होत नाही घरी असल्यामुळे. तो जर तिथे राहून जर त्यांनी क्लासेस केले असते तर व्यवस्थित झाले असते. पण आता आपण ही परिस्थिती समजून घेऊन आपण त्यांना सहकार्य केले. पण आम्हाला असं वाटतं की क्लासेस चालू व्हावे जेणेकरून सर्व मुलांचे कन्सेप्ट क्लिअर होतील, की त्यांना खूप प्रॉब्लेम येतो अभ्यासांमध्ये. तसंच त्याप्रमाणे 12वीच्या मुलांमध्ये खूप प्रेशर आहे की एक्झाम कधी होणार आहे, काय होणार आहे, त्याच्यामुळे त्यांचं स्टडी करण्यास त्यांचा कल वाढतच नाहीये. कल वाढत नाही. तुम्ही काय सांगाल, तुम्ही कसं पाहताय? मी डॉक्टर काजळे, मी एक पाल्य आहे आणि एक आरोग्यविषयक मुद्द्याकडे मला एक लक्ष वेधायचं आहे की ऑनलाईन क्लासेस जेव्हापासून चालू आहे तेव्हापासून मुलांना हा 6 इंच जो मोबाईलची स्क्रीन आहे त्याच्याकडे पाहावं लागतंय आणि 48 मिनिटाचं असे 2 ते 3 लेक्चर होतात. या काळात काय होतं की ज्यावेळी स्क्रीनकडे मुलं पाहत असतात त्यावेळी ती पापणी झाकत नाहीत आणि त्यामुळे आपलं दृष्टीपटल हे कोरडं पडतं आणि मुलांमध्ये असे प्रचंड प्रॉब्लेम सुरू झालेत की ड्राय आय सिंड्रोम, की ज्याच्यात मुलांना डोळे चोळतात, मुलं ब्लिंक करतात आणि त्यामुळे दृष्टीपटलाला त्यांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता मला या ठिकाणी नमूद करायची इच्छिते. ऑनलाईन एज्युकेशन डॉक्टरांच्या नजरेतून आपण पाहिलं, अजून एक टीचर आहेत आपल्याकडे लहान मुलांच्या. तुम्ही कसं पाहताय मॅडम, काय अनुभव आहे तुमचा नेमका या सगळ्या अनलॉकमध्ये? आणि शाळा सुरू व्हायला पाहिजे त्यासोबत क्लासेस सुरू व्हायला पाहिजे का? हो, क्लासेस सुरूच झाले पाहिजे. फिजिकली ऑनलाईन मध्ये लहान मुलं तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन हे नसतंच आणि फिजिकली असेल तरच त्यांचे शारीरिक विकास होईल आणि लहान मुलांचं तेवढं काही डेव्हलप नसतं, ते शाळेमध्येच डेव्हलप होतं. त्यामुळे क्लासेस चालूच झाले पाहिजे. ऑनलाईन व्यवस्थित नाहीच आहे आणि मुलं घरामध्ये लक्ष देत नाही. आणि जसं आपण पाहिलं तसं अजून एक टीचर आहेत. सर तुम्ही कसं पाहताय, क्लासेस सुरू झाले पाहिजे का? तुमचं एकूण किती नुकसान होते क्लासेस बंद असल्यामुळे? हो, सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे क्लासेस सुरू झालेच पाहिजेत. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून 22 मार्चपासून जवळजवळ तर आता पूर्णपणे 7 महिने होत आहेत. क्लासेस बंद आहेत, शाळा बंद आहेत. जरी शासनाने ऑनलाईनचा पर्याय जरी दिलेला असला तर तो माझ्या मते तरी तो योग्य वाटत नाही. मुलांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे आमच्यासारखे जे क्लासेस घेणारे आहेत आम्हाला पण भरपूर असे भाडे वगैरे भरपूर द्यावे लागतात. शिक्षकांचे पगार असतात ते सुद्धा आम्ही देऊ शकत नाही वेळेवर. तर शासनाने योग्य ती नियमावली देऊन क्लासेस लवकरात लवकर सुरू करावेत अशी माझी सरकारकडे मागणी. समजा क्लासेसला परवानगी दिली तर तुम्ही कोणती काळजी घेऊन हे सगळं सुरू करणार? किती मुलांना वर्गात बसण्याची परवानगी, बाकीचे शासनाचे नियम कसे पाळणार आहात? हो, ते पण बरोबर आहे. ज्यावेळेस आपण पालक असतील किंवा शिक्षक असतील सगळ्यांचंच असं म्हणणं आहे की आता ऑनलाईन मध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायला लागलेलं आहे. शिक्षकांच्या सुद्धा अडचणी आहेत आणि जे क्लास चालक आहेत त्यांच्या सुद्धा अडचणी आहेत. त्यामुळे आता ऑफलाईन क्लासेस सुरू झाले पाहिजेत अशी सगळ्यांची मागणी आहे. या वृत्तमालिकेमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा परतूया. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. विविध प्रकारच्या योजना झाल्या, पण यातही पाणी हे आपलं मिशन घेऊन काम करणारे काही खास लोक होते. महत्त्वाचं म्हणजे दिवसातून अनेकदा आपण हात वारंवार स्वच्छ धुण्याचा प्रयत्न करत असतो, पण पाणी टंचाईला सामोरं जावं लागणाऱ्या भारतीयांचं काय म्हणणं आहे पाहूयात. अगर हम इसे एक बेस पॉइंट के तौर पर देखें तो भारत में एक विशाल समूह ऐसे लोगों का है जो गंदगी और तंग घरों में रहते हैं. वो सभी पब्लिक सोर्सेज और सार्वजनिक जगहों पर स्थित पानी के स्रोतों पर निर्भर हैं. जहां लगभग 30 मिनट पानी लाने में लगते हैं, ये उम्मीद कि लोग हाथ की स्वच्छता पर पानी खर्च करेंगे, मुझे लगता है कि ये एक बहुत दूरगामी धारणा है. इसलिए एक महत्वपूर्ण कदम जो सरकार के साथ साथ इन डोनर पार्टनर्स ने वास्तव में सिविल सोसाइटी के साथ मिलकर लिया है, वो है मोबाइल हैंड वॉशिंग स्टेशन लगाना, जिसे लगाने में इन्होंने काफ़ी मेहनत की है. इन शहरी गरीब बस्तियों में कई ऐसे उदाहरण मिलेंगे. बात करें अगर उड़ीसा की, जहां भूमि अधिकार दिया जा रहा है, अब तक उन्होंने 60,000 से अधिक झुग्गी झोपड़ियों वाले लोगों को
भूमि का अधिकार दिया है, जो उन्हें सरकार की कई सब्सिडी के तहत अपने आवास को अपग्रेड करने में सक्षम बनाता है। दूसरा महत्वपूर्ण मिशन जो चल रहा है वो है वसुधा, जिसका मकसद हर घर जल देना है, वो भी शहर के स्लम और गैर स्लम एरिया को अलग किए बिना। और मुझे लगता है कि अगर हम लंबी अवधि के बारे में सोचते हैं तो आगे बढ़ने का यही तरीका है। इससे हम शहर में अधिक लचीलापन पैदा कर सकते हैं।